नमस्कार, मी सुनील मधुने. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत देगलूर येथे श्री स्वामी समर्थ मंदिर केंद्रामध्ये आणि या ठिकाणी आहेत आपल्यासोबत मंदिराचे व्यवस्थापक, पुजारी, ज्यांनी हा मंदिर सुरू करण्यासाठी खूप सारे कष्ट केलेत, प्रयत्न केलेत आणि मंदिर इथे उभा राहिलेलं आहे. आणि स्वामी समर्थाचा जो काही महिमा आहे आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. ते एक माजी सैनिक सुद्धा आहेत आणि माजी सैनिक असताना सुद्धा त्यांना एवढं ज्ञान कसं अवगत झालं, आज ते इथपर्यंत कसे आलेत आणि आपण कल्पनेच्या पलीकडे म्हणू शकतो की त्यांच्याकडं या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि लक्ष्मण डांगे सरांशी आपण संवाद साधूया आपल्या चॅनलच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपलं स्वागत आहे सर आमच्या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम मला असं सांगा की हे इथले जे मंदिर आहे, मंदिर सुरुवात कधी झाली मंदिराची? हे 2014 ला आपली स्थापना झाली. तसं यापूर्वी दत्त मंदिरात सेवा होत होती. अच्छा. तर मला एक सांगा की आपण माजी सैनिक आहात आणि माजी सैनिक असताना सुद्धा आपण ह्या इकडे कसं वळलात? एक पुजारी आणि आपल्याला जे आम्ही पाहतो की आपल्याकडं खूप सारं ज्ञान आहे, वेगवेगळ्या आरत्या असतील, मग वेगवेगळं भजन, कीर्तन, हे सगळे आपल्याला कसे अवगत झाले? तसं मी सर्व्हिस मध्ये असताना भागवत कथा वगैरे इकडं आणि अनेक धार्मिक सत्संग मध्ये होत होतो. त्यामुळे मग मी निर्व्यसनी वगैरे हे सगळं राहिलं आणि मला जीवनात काहीतरी जे खडतर प्रवासामध्ये काही असा मला पुढे वाट समजून गेली होती. त्यावेळेला मला स्वामी समर्थ नाव सुद्धा नाव माहित नव्हतं. हालाकी मी अध्यात्मामध्ये खूप मला माहिती होतं, पण मग माझ्या जीवनात स्वामी समर्थ हे नाव आलं आणि हे दिंडोरी पंडितनं उभा केलेलं आहे जे प्रचार वगैरे, त्याच्या माध्यमातून मला कळालं. आणि स्वामी समर्थ सेवेला मी लागल्यामुळे मला जीवनात काही अनुभव उतरले. त्या अनुभवाला मी इतका इम्प्रेस झालो की मी आता तन मन धन पूर्ण स्वामी समर्थसाठी आहे. स्वामी समर्थ आता झाला तेवढा संसार झाला, सद्गुरूचा मार्ग धरला. अच्छा. तर मग आपण इथं केंद्र चालवता, तर केंद्राची जी सुरुवात होती ती आपण कशी केला, कशी झाली सुरुवात? मी सर्व्हिस मध्ये असताना नांदेडला मगनपुरा केंद्रात जात होतो आणि त्रिकाळ आरती तिथं होत होती, हवन सप्ताह जे कार्यक्रम होते. मी 2012 पर्यंत नांदेडचा सेवेकरी आहे. तर आणि तिथले मला सगळे हे झाल्यामुळे मी तेच सगळं इथं आचारसंहिता पाळतो. अच्छा. तर मला एक सांगा की सुरुवातीला खूप कमी भक्त, म्हणजे भक्तांना माहितच नव्हतं की ते स्वामी समर्थ केंद्र सुरू झालेलं आहे. हो. मग नंतर आता आपल्याकडे अशी संख्या आहे की आपण त्याला काउंट करू शकत नाही. खूप सारे भक्त इथे जोडलेत. मग याच्यासाठी आपण इथं काय प्रयत्न केला? मी काही प्रयत्न केला नाही, फक्त मी आरती सेवा हे घेत राहिलो आणि हळूहळू हे प्रचार वाढत गेला. आणि करोनाचा काही लोकांना इथला बी काही जो अनुभव आला, आम्ही काही जे भक्ती सेवा घेतलेली आहे त्यामुळे अनेक लोकांना इथला काही अनुभव आल्यामुळे अनेक करोनापासून तर फारच संख्या वाढली आमची. तर मी त्यावेळेला रोज भोपाळी आरती कंटिन्युएशन ठेवली होती आणि सप्ताहाचे कार्यक्रम वगैरे असं हे घेत होतो. मी काही केलं नाही. मी नांदेडचा सेवेकरी असताना मी नांदेडलाच राहणार होतो, पण पुढे काय झालं, काही सेवेकऱ्यांच्या मी मार्गदर्शनानुसार मी देगलूरचा आहे वगैरे असं जे काही अशा परिस्थितीमध्ये मी देगलूर मी कव्हर केलो. आणि मला पहिले मी माझीच प्लॉट देणार होतो 2001 मध्ये, पण ते त्यावेळेस सेवेला बळ नव्हतं. मग आता मी आल्यानंतर मग मला नांदेडच्या सेवेकरांनी असं जे मार्गदर्शन केल्यामुळे मग इथं गेल्या. मग हे आम्हाला हे जागा मिळवण्यात महाराजांची कृपा झाली आणि काही कॉलनीवाल्यांची बी कृपा झालेली आहे आणि काही कॉलनीच्या समर्थनानुसार आम्ही जे हे इथं बसलो आणि ही सेवा चालू झाली. मग हळूहळू सेवा वाढतच चाललेली आहे आणि प्रश्नोत्तर सेवा आणि जे मार्गदर्शन जे काही मला वरून गुरुमाऊलीकडून जे आलं तेच मी या लोकांकडे हे करतो. मी वेगळं हालाकी भागवत कथा वगैरे असं मी जास्त घेत बसत नाही, पण गुरुमाऊलीचा जो काही आम्हाला जो आहे तो आम्ही सर्व यांच्याकडे पोहोचवतो बस. आणि नांदेडची बी प्रश्नोत्तर सेवेसाठी येत असते महिन्याला एकदा. स्वामी समर्थाचा जो महिमा खूप मोठा आहे, तर आपल्याला महिम्याचा काय अनुभव आलाय का आपल्याला? अनुभव आला, म्हणूनच मी तन धन ह्या सेवेसाठी आहे. आणि आता कुटुंबाचं कर्तव्य सगळे झालेले आहेत माझे आणि ते आपल्या आपल्या पर्यायानं आपल्या आपल्या मार्गाने आहेत आणि म्हणून मी आता फ्री आहे. समजा महाराजांनी मला वेळ दिलेला आहे, त्या वेळेचा मी सदुपयोग असा करत असतो. तर आपल्याला जे खूप सारे भजन वगैरे आहेत, तर आपण काय त्याचा काही विशेष अभ्यास करता का आपल्याला काही
आपल्याला ज्ञान आलेलं आहे त्याचं? नाही नाही, मी टीव्हीवर किंवा इकडे तिकडे भजन ऐकतो, त्याप्रमाणे मला पियानो फिनो सगळं वाजवता येते, त्यामुळे संगीतमय सगळे भजन मी वाजवू शकतो. अच्छा. इथे वेगवेगळ्या आरत्या पण असतात? नाही नाही, आम्ही आरत्या आम्हाला जे गुरुमाऊलीने जे शिकवल्या त्याच पद्धतीनं त्याच प्रकारे आम्ही इथं आरत्या घेत असतो. एखादं भजन एखादा कवा तरी आम्ही इथं म्हणत असतो. आणि अच्छा, तर स्वामी समर्थाच्या खूप साऱ्या लोकांना खूप सारा अनुभव आलेला आहे, तर ते अनुभव आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत शेअर करा की कुठले कुठले अनुभव आहेत. सेवा गेल्यानं मेवा जरूर येत असतो, तर असे मी काही प्रसंग आहेत, मला त्यांचे आशीर्वाद लावायलेत, मला त्यांनी मला हे धन्यवाद करायलेत. तर ते काही जणाला लग्न जुळले नाहीत, तर काही आपल्या गुरुमाऊलीने जे आम्हाला मार्गदर्शन दिलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे सेवा सांगितलेली आहे. पुन्हा काही जणाला संतान होईन गेली होती, ते आमच्याकडे संतान होण्याची सुद्धा गुरुमाऊलीकडून आम्हाला सेवा जी माहीत आली तेच आम्ही सांगितली. आणि आम्ही दिंडोरीपणे सेवेमुळे आम्ही सगळं जे प्रत्येकाला मार्गदर्शन करतो. नांदेडचे बी लोक येतात, काही त्यांनी बी सांगतात, काही आम्ही बी सांगतो. आणि एक गोष्ट आहे, भाव आणि विश्वास तिथे नक्की आपल्याला फलश्रुती आहे. विज्ञानवाद आणि देववाद हा दोन एक वेगवेगळे पार्ट्स आहेत. काही लोक विज्ञानाला मानतात, काही लोक देवाला मानत नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये देवाकडे कल कसा असेल आणि विज्ञानाकडे कल कसा असेल, आपण काय सांगाल त्याच्याविषयी? तर देवाकडे ज्याचा कल आहे, हे मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. हे संसारातल्या गोष्टी, संसार सगळ्यालाच लागला, जनावराला सुद्धा लागलेला आहे. पण या मनुष्य योनीमध्ये जे आपण भक्ती आणि विश्वास, जे ईश्वराच्या निकट जाण्याचे जे पर्याय आहे ते या मनुष्य योनीतच आहे. त्यामुळे भक्तीवर माझा जोर जास्त आहे. तर स्वामी समर्थांबद्दल आपण काय सांगू शकाल? स्वामी समर्थ हे नाव मला माहिती नव्हतं, पण एक गोष्ट 2000 पासून मी या सेवेत आहे. 2000 थोडं पहिले थोडं माहीत झालं. आणि तर या सेवेत आल्यामुळे मला काही अनुभव आलेले आहेत, ज्याच्यामुळे मी स्वतःला स्थिर करू शकलो. संसारातल्या चुरके, संसारातल्या ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या विसरत चाललो आणि महाराजाचा होऊन चाललो. आणि जे मला अनुभव आलेले आहेत या स्वामी समर्थ सेवेमुळे, ते इतरांना मी ज्यांचं कल्याण व्हावं आणि ह्यासाठी भक्ती आणि माझा विश्वास मला साथ देत असतो. तर इथं कुठल्या कुठल्या प्रकारचं म्हणजे आरती कधी कधी होते इथं, याचं काही? तर आतापर्यंत आमची जे देगलूरमध्ये दत्त मंदिरात जी आरती होती मी येण्याच्या पूर्वी, तर गुरुवारी फक्त एकच आरती होत होती संध्याकाळची. मग काय झालं, मी आल्यापासून मग गुरुवारची तर आरती घेतल्यापासून मग रोज भूपाळी आरती, कारण आतापर्यंत ते स्वतःच्या जागेत नव्हते. आता महाराज स्थायी झालेत ह्या जागेमध्ये, आणि ह्या जागी स्थायी झाल्यामुळे महाराज दिवात दीप लावेपर्यंत आम्ही भूपाळी आरती करूनच जात असतो इथून. आणि सोमवार गुरुवार संध्याकाळची आरती मुद्दाम घेत असतो. आणि संध्याकाळची आरती सगळेजण फुसुदीनं येतात आणि सकाळी भूपाळी आरतीला सगळेच येतात. त्याशिवाय मग मी अमावस्येला हवनयुक्त सेवा घेत असतो. पुन्हा आमचे सप्ताहाचे आम्ही नांदेडला जे करतो ते सगळे सप्ताह हवनयुक्त सेवा, प्रहर सेवा, हे सुद्धा प्रहर सेवा आम्ही काही वर्षापासून काढलो. कोरोनाच्या पहिले आमचं प्रचलित एवढं नव्हतं. मग कोरोनानंतर आम्ही हे प्रहर सेवा बी घेतली, पारायण सेवा घेतो. पुन्हा वेगवेगळे पाठ ज्याचे त्याने आपले आपले पारायण करते. तर आम्ही असं पाहतो आपल्याला की आपण कुठलंही जो आहे वस्त्र महाराज म्हणून बिलकुल वापरत नाही, कशाही कपड्यावर आपण भक्ती करता. याचं काय रहस्य आहे? तसं मी वस्त्राच्या स्वरूपात आतापर्यंत स्वतःला हे केलं नाही, कारण मी काय आहे सेवेकरी आहे आणि बस असं एवढंच समजतो. बस मनाचे तर वस्त्र शुद्ध झाले, बस झाले. आणि तितकं आमच्या याच्यामध्ये केंद्रामध्ये आम्ही काही दुसऱ्या विभागाच्या साठी काम करतो, त्यामुळे आम्ही साध्या कपड्यामध्ये राहतो. पण विशेष वेळेला एखादं आम्ही सगळं वापरतो. ते तुम्ही जे असं म्हणाल तसं धार्मिक स्थितीमध्ये राहतो. एखादं विशेष वेळेला षोडशोपचार पूजा, एखादा पंचोपचार पूजा किंवा अजून आम्ही पारायण करताना असं आम्ही राहत असतो. तर स्वामी समर्थांच्या महिमाबद्दल आपण काय सांगाल? त्यांनी आतापर्यंत खूप सारे महाराज असताना म्हणजे चमत्कार रूपी लोकांचं खूप सारं भलं केलेलं आहे, त्याविषयी आपण काय सांगाल? ज्याचं सौभाग्य आलं त्यालाच महाराज कळले.
मलाही महाराज पहिले माहीत नव्हते. माझं कोणतं पुण्य मला साथ दिलं आणि ते मला महाराज माहीत झाले. आणि ते काय माझ्या जीवनात महाराज आल्यानंतर काय काय व्हायले ते कधी कधी मी शब्दरूपानं कोणाकोणाला सांगत असतो. त्यामुळे प्रत्येकाला महाराज कळावे आणि जीवनाचं कल्याण व्हावं. आणि पुन्हा मनुष्याने पुन्हा असे मनुष्य जन्माच्या पहिले बी होता आणि मृत्यूनंतर बी आहे. पण स्वामी समर्थ हे म्हणजे हे मोक्ष मार्ग बी आहे. मोक्ष मार्ग. तर हे होते डांगे सर. यांनी या मंदिराचे पुजारी आहेत आणि हे सतत भक्तीच्या मार्गाने असतात. आणि आम्हाला त्यांनी आज वेळ दिलाय की स्वामी समर्थाबद्दल त्यांनी त्यांचा जो महिमा आहे त्याबद्दल सांगितलं. विज्ञानवाद, दैववाद याच्याविषयी पण आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. आणि नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करू की प्रत्येक माणूस हा जो आचरणानं चांगला असला पाहिजे, त्याचं मन साफ असलं पाहिजे, त्याच्याकडनं कुणाला तकलीफ नाही झाली पाहिजे, मग त्यालाच देव पावतो असं म्हणतात. तर आपण आम्हाला वेळ दिलात याबद्दल खूप. हे औदुंबर आम्ही लावलेलं आहे. आमचा भक्तीचा रिस्पॉन्स पाहून हे औदुंबर आपल्या प्रगट झालेलं आहे. आम्ही लावलेलं नव्हतं पण हे लागलंय उत्तरेकडेचं. आणि एक गोष्ट आहे, हे हवन सेवेचं तुम्हाला यावेळेस आम्हाला एक नवीन चमत्कार सांगतो. आमची ही सेवा अग्निदेवाला एवढी आवडली, आम्ही तिथं मंडळ सेवा मांडली होती. त्या मंडळ सेवेपाशी खोबरं आम्ही जे हवनला नंतर नारळ अर्पण केले होते ते उठून त्या मंडळ सेवेला गणपती जो असतो मूर्ती, त्या गणपतीला त्या खोबऱ्यावरून त्या गणपतीच्या चरणी नमस्कार केल्यासारखं झालं. आणि दुसरं एक नारळ आलं ते महाराजांच्या फोटोच्या हारामध्ये जे इथं व्ही टाईप जे येते इथं नारळ जाऊन बसलं. म्हणजे अग्निदेवाला सुद्धा आमच्या केंद्रामध्ये येण्याची इच्छा झाली आणि हे आमच्या सेवेचा मान म्हणजे प्रणाम कसं करावं असं ते झालं. तर ते मंडळ सेवेला गणपतीच्या चरणी पाया पडले आणि स्वामी समर्थ फोटो पुढे हे महाराज चरणी इथं हार व्ही येतो तिथे जाऊन नारळ बसलं होतं. तर आम्हाला हे झालं. आणि या पालखी बी खूप लोकांनी मिळून मुद्दाम लोक गोळा झाले तेव्हा. तर बरीच संख्या पालखी काढली. आता हे मी कोणाला सांगत बसलो नाही, हे स्वतः महाराज आणि प्रजा ह्याच्यामध्ये मी नाही. म्हणजे मी फक्त आपल्या इथं कर्तव्याला बसलो, बाकी महाराजाचं आणि सगळ्यांना इथं कळाले. आणि काही लोकांना इथं कल्याण बी झालेलं आहे प्रश्नोत्तर सेवेतून, ह्या इथल्या सेवेतून. अहो 11 माळी आणि 3 अध्यायाचं आम्ही जास्त सांगतो, जास्त काही सांगत नसतो. एखाद्या कोणाला तरी सेवा सांगतो पण त्याचा प्रभाव पडलेला आहे. आणि 11 प्रदक्षिणा एक औदुंबराच्या करायला सांगतो, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि काही असेल तर पण गुरुमाऊलीचं हे बरोबर श्री. तर हे डांगे महाराज होते आणि यांनी विस्तृत असं महाराजांबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. भक्तांना त्यांनी मार्गदर्शन खूप छान केलेलं आहे. तर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आपले आभार. आपण केंद्रात आला त्याबद्दल आपले बी आभार. धन्यवाद. त्यात एक सांगतो, झाडे जरूर लावा, पाणी जरूर वाचवा, टॅक्स जरूर भरा, कचरा इकडे तिकडे टाकू नका. नाही. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलचं हार्दिक स्वागत आहे. आपण एक चांगला योग आला आणि श्री डांगे साहेबांचा मुलाखत घेण्याकरता आपण इथं आल्या त्याबद्दल मी सुद्धा आपले आभार व्यक्त करतो त्यांच्यातर्फे सुद्धा. आणि हे स्वामी समर्थ केंद्र माझ्या माहितीप्रमाणे आधी दत्त मंदिरकडे वगैरे चालू होतं. मग इथं जागा सगळ्याच्या प्रयत्नानं, सार्वजनिक प्रयत्नानं ती जागा सार्वजनिक आहे. नगरपालिकेचा ठराव पास होऊन आणि सगळ्या सोसायटीच्या आणि सर्व जनतेच्या सहकार्यानं ही जागा अलॉट झाली. आणि 2016 पासून माझ्या माहितीवर 2016 पासून इथं केंद्र चालू आहे. या केंद्राचे करता धरता तनमन धनानं काम करणारे संत डांगे साहेब आहेत. त्यांच्यामुळे हे केंद्र सध्या टिकून आहे. आणि इथं सगळ्यांचाही काही खालीचा वाटा सहभाग आहे सगळ्यांचा, पण त्यांचा सिंहाचा वाटा जास्त आहे. आणि जिथं विज्ञान संपते तिथं अध्यात्म सुरू होते. स्वामी समर्थ हे समर्थच, नावाप्रमाणे समर्थच आहेत. तर ते चमत्कार वगैरे त्यांचे आपोआपच होतात. जिथं विज्ञानाचा अर्थ लागू शकत नाही तर आपण चमत्कार म्हणतो. आणि हे चमत्कार त्यांच्या आपल्या दृढ भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि प्रयत्न याच्यातून हे सगळं घडते. त्याच्यात काही जादूटोणा वगैरे असा काही नाही. हा जास्तच्या श्रद्धेचा मानण्याचा प्रश्न आहे.
तर स्वामी समर्थ शब्द आपण त्यांचे पुष्कळ ग्रंथ आहेत वाचा, किंवा आपला एखादा अनुभव घेऊन पहा. जिथं मानवी प्रयत्न थकतात तिथं आपल्या सगळ्या प्रयत्नातून काही घडून येतात, आपण चमत्कार म्हणतो. मला बोलण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.